आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। म्हणजे हे मंदिर आहे, या मंदिरामध्ये भगवंत आहे, बरोबर। मग आता काय करावं लागेल? काहीच करू नका, आजपासून एवढं इंजिन फक्त नीट चालवा। कोणत्याही पक्षाचं हे इंजिन, कोणत्याही पक्षाचं हे इंजिन नाही। आता 15 तारखेपर्यंत जरा पक्षावच आले तुम्ही महाराज। आता हे ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागल्यापासून लय अवघड झालंय। काही जण असे गावात तोंडच दाखवत नाही, काही जण असे गावात आता तोंड दाखवायला लागले। लय अवघड आहे महाराज। बरं सरपंचकीचं इलेक्शन म्हणजे काय? 5 वर्षासाठी एक जण येतो आणि आपल्या 5 पिढ्यांमध्ये भांडण लावून, बरं गावात हे तरुण कार्यकर्ते जे आहेत ना त्यांना सध्या उत आलाय महाराज। या तरुण कार्यकर्त्यांनी गावागावाची वाट लावली, हे माझं स्पष्ट मत आहे महाराज। मला सांगा, गावामध्ये सरपंच कसा असावा? आपल्यापाशी येऊ नका बरं, सार्वजनिक सांगतो मी तुम्हाला। गावातला सरपंच कसा असावा महाराज? गावातला सरपंच कमीत कमी वारकरी असावा। म्हणजे आपली पोरं ढाब्यापर्यंत जात, आपली पोरं नॉनव्हेज खात, मग आपली पोरं घराच्या बाहेर जरी गेली तर बिघडत नाही। तर आपलं कार्ट एवढं बेंडरलंय, ते इलेक्शन जवळ आलं का घरी रोज चपात्या 2 चपात्या उष्ट टाकीत आहे महाराज। आपलं कार्ट 16 वर्षाचं झालं, नको त्याचा झेंडा हातात घ्यायला लागलं, ढाब्यावर जाऊन आपली मस्ती जिरवायला लागलं आणि त्या मस्तीमध्ये आयुष्य उद्ध्वस्त करायला लागलं। यापेक्षा शोकांतिका काय? अहो, बाटली आणि ताटलीमध्ये जर आज आमची मतं जाणार असतील ना महाराज, तर सरपंच आणि वार्ड सदस्याला आयुष्यात कधी दोष देऊ नका। त्या बिचाऱ्यांचा दोष नाही हो। जर सरपंच होण्यासाठी जर 20-20, 30-30 लाख रुपये सरपंचावर खर्च करायची वेळ येत असेल महाराज, तर त्याने निवडून आल्यावर काय करावं? जर मला सांगा, आजपासून आपण मनाशी निर्णय घेतला की आपण आपल्या मतदानाचा 1 रुपया घेणार नाही, फक्त चांगला माणूस देऊ, मला एक सांगा, सरपंचच्या निवडणुकीमध्ये 1 तरी रुपया खर्च येईल का? तो बिचारा का नाही काम करणार? का विकासाचे काम नाही करणार? पण पहिलेच जर त्याला 30 लाख रुपयाला खड्ड्यात घातले, तो संत नाही ना। डाव्यावर मस्ती जिरवणार आहे तशा आपल्याकडे नाही म्हणा, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मला। कारण प्रत्येक गाव जर घडवायचं असेल ना महाराज, प्रत्येक गाव, सोपं गोष्ट सांगतो, सोपी गोष्ट, या सरपंचकीच्या इलेक्शनवरती तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो महाराज, जरी वेळ कमी असेल तरी सांगतो। आता हे लॉकडाऊनमुळे सगळी गावं शांत होती, पण ह्या लॉकडाऊनमध्ये असे 1-2 मित्र जीवाभावाचे होते, वीर जय वीरू सारखे। आणि या 2 मित्रांची गंमत अशी, त्यातला एक होता आंधळा आणि एक होता चांगला। दोघांच्याही मनात होतं घराच्या बाहेर पडलं पाहिजे, पण घराच्या बाहेर पडायला जागा नव्हती। लॉकडाऊन जसं उठलं ते म्हणले आज सोमवार आहे, आज आपण बाजारात जाऊ। दोघंही निघाले, पण आंधळा म्हणला जायचं कसं बाबा, पायी दुखतोय। तो म्हणला काही काळजी करू नको, मी तुला खांद्यावर घेतो, दोघंही आपण बाजारात जाऊ। दोघंही निघाले। आता 2 किलोमीटर रस्त्यानं चालले, पण तसं त्याला कडेला भोपळ्याचं शेत दिसलं। आता डांग्या भोपळ्याचं शेत होतं, गोड भोपळे। तो जो बसलेला होता तो त्याला काय दिसत नव्हतं, ते आंधळच खाली चाललेलं। म्हणलं आता एक काम करू, भूक लागलीच आहे आणि बाजारात जायचंय, पण आता बाजारात जाण्या अगोदर बरं बाजारात काही घेता येणार नाही, कारण कोरोना व्हायची भीती। मग काय करू, ह्या शेतातले 2-2 भोपळे खाऊन पुढं निघू। आंधळ्याला म्हणलं उड बरं, खाली ये। तो म्हणला ग बस, गप पुढं चाल, हे सगळे भोपळे कडू येत। हा म्हणला याड लागलं का बाबा तुला? अरे लॉकडाऊन उठलं, तू कधी पियत नाही, आज तुझा परिणाम झाला काय? अरे तू आंधळा, तुला काही दिसत नाही आणि तुला कळलं कसं भोपळे कडू आहे? तो म्हणला तुला एवढाच जर किडा आहे ना, जाऊन ये बाबा। आता जे चांगलं होतं ते भोपळ्याच्या शेतात गेलं। भोपळ्याच्या शेतामध्ये एक भोपळा तपासायला लागलं, सगळं शेत फिरून आलं, पण एकही भोपळा त्याला गोड मिळाला नाही। ते आलं म्हणलं तुला भानामती कळते काय रे? अरे आंधळा तुला काहीच दिसत नाही, तुला कळलं कसं बो का भोपळे सगळे कडू येतो? म्हणलं आपल्याला कळतं, पण 500 दिल्याशिवाय सांग, चाल पुढं। परत त्यानं खांद्यावर घेतलं, दोघंही निघाले, बाजारात आले। आता बाजारात आल्या बरोबर आता याला म्हटला लॉकडाऊन मध्ये काही नवीन खरेदी पडली नाही, एक घोडा घेऊन टाकू। आता गेले घोड्याच्या बाजारात, जसा घोडा पाहिला तसा बोली लागली, म्हणले 2 लाखाला हा घोडा घ्यायचा। आंधळ म्हणलं थांब जरा, मला पगू दे। कुठेही घोडा, त्यानं हात धरला, घोडा जवळ घेऊन गेला, यानं घोड्यावरून हात फिरवला, आयाळीवरून हात फिरवला, म्हणला रुपड्याला सुद्धा घेऊ नको,
हा म्हणला येडा काय अरे दिसतोय काय? तो म्हणला गप, हा घोडा म्हशीचं दूध प्यालाय. आता ह्याच्या तर डोक्यात मुंग्या वाजायला लागल्या. काय बोलतो तू आंधळा? हा घोडा तुला दिसा नाही, तू म्हणतो हा म्हशीचं दूध प्यालाय. अरे झालं कसं? तो म्हणला आपल्याला कळतं. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल घोड्याच्या मालकाला बोलून घ्या. आता आला घोड्याचा मालक, म्हणला खरं सांग हा घोडा कायचं दूध प्यालाय? तो म्हणला म्हशीचंच प्यालाय. काय झालं? ही घोडी जेव्हा बाळंतीण झाली तिच्या आईला दूध नव्हतं आणि तिला दूध नसल्यामुळं हिला म्हशीचंच दूध पाजले. तो म्हणला आता तर कामाला झाली बा. अरे तुला कळलं कसं बाबा? तू आंधळा आणि तुला समजलं कसं? तो म्हणला आपल्याला कळतं पण त्याला 1000 लागत. हा म्हणला 1000 नाही आणि 500 नाही, आलोय बाजारात गबस. पण नेमकं राजाच्या प्रधानाचं बारीक लक्ष होतं. तो म्हणला हे आंधळ पण बरोबर कसं सांगते बो. त्याने राजाला बातमी पोहोचवली. तसा राजाने लगेच निरोप धाडला, आत्ताच्या आत्ता ह्या दोघांनीही राजवाड्यामध्ये यावं, आमच्या राणीचं भविष्य सांगायचं आहे. आता आंधळ लागलं खळखळ रडाय. आता राणीचं भविष्य सांगायचं आणि राणीचं भविष्य जर भलतं असेल तर निघालं तर आपल्या दोघांच्याही डोक्यावर तलवार. जे चांगलं होतं त्याच्या डोक्यात आलं, याला असा रिपीट केला पाहिजे. आता याच्या पायी आपल्यावर काय आलं बो सांगतात बो. आता याची संग मैत्री करून फसलो आपण, पण आता राजाचं तर ऐकावं. दोघही निघाले. जसे राजवाड्यामध्ये आले राजाने सांगितलं काळजी करू नका, जर खरं भविष्य सांगितलं ना तर तू मागेल ते देईल, पण जर खोटं बोलला तलवारच. हा म्हणला आता असंही मरायचे तसंही मरायचे बो. दोघही आले, म्हणले सांगा राणीचं भविष्य. आणलं राणीला समोर. जशी राणी समोर आली आंधळ्याला पुढे घेतला. आंधळ्याच्या डोळ्यातलं अजूनही रक्त काय थांबलं? आता रक्तच पडायला लागलं. मग धरून पाणी पडते महाराज निघाल्यापासून बाजारातून आतापर्यंत काय पाणी राहील काय? आता रक्तच पडायला लागलं. त्यानं समोर पाहिलं आणि आता आंधळ होतं त्याला दिसलं नाही म्हणून त्याने डोक्यावर हात फिरवला, गालावर राणीचा हात फिरवला आणि सांगितलं राजे मी काय तुमच्या राणीचं भविष्य सांगू शकत? राजा म्हणला मग मरायला सावध हो, नाही तर खरं भविष्य सांग. तो म्हणला खरं सांगितलं तर मरलच मी. राजा म्हटला मी तुला मारणार नाही, अभय वचन देतो, पण सांग काय? त्याने सांगितलं राजे रागवू नका, पण तुमची राणी नर्तकीचं दूध पिलेली आहे. आता मात्र राजाच्या डोक्यात मुंग्या वाजायला लागल्या. त्याने तलवार बाहेर काढली. तसं आंधळ म्हणलं तिच्या आईला विचारा भाऊ. राजाने लगेच मोबाईल बाहेर काढला. तसा सासूला फोन करीत नाही तो, पण त्याने लगेच सासूबाईला फोन लावला. म्हणला खरं काय खोटं काय? ती म्हणली महाराज हे खरंय, ज्या वेळेस माझी लेक बाळंत झाली मला दूध नव्हतं, माझ्या बाजूला नर्तकी बाळंतीण झाली होती तिचंच दूध तिला मी पाजले. आता राजाच्या डोक्यात मुंग्या वाजायला लागल्या. राजा म्हणला तू आंधळा, तुला एकाही डोळ्याने दिसत नाही, तुला कळलं कसं? तो म्हणला राजे मी सांगल भाऊ, पण एवढा त्रास काढलाय अर्ध राज्य द्यावं. तो म्हणला अर्ध राज्य दिलं भाऊ तुला, तू यासारखा माणूस आजपर्यंत पाहिला, मग तू मला सांग. पण हे चांगलं होतं त्याच्या डोक्यात राणीचं काहीच नव्हतं, त्याच्या डोक्यात एकच खटकी भोपळा कडू कसा, याला कळलं कसं? तो म्हणला राजे तुमचं सगळं बरोबर, पण पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर भोपळा कडू होता हे याला कळलं कसं? आणि त्याच वेळी पहिला प्रश्न राजाने विचारला की तुला कळलं कसं भोपळा कडू आहे? त्यानं सांगितलं राजाजी अहो एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या रस्त्याने मी आलो ना तो हायवे रस्ता आहे, ज्या रस्त्यावरून दिवसभरामध्ये हजारो वाहनं येतात, याच्यासारख्या डोक्याची कमीत कमी 100 तरी तिच्यामध्ये असतील ना. या 100 जणांच्या हातून एक तरी गोड भोपळा राहील का? अहो राजे या रस्त्याने हजारो वाहनं येतात जातात, राजे या रस्त्याने हजारो वाहनं येतात जातात, या हजारो वाहनांमधून दूषित प्रदूषित हवा बाहेर पडते आणि त्यामुळे या दूषित हवा वातावरणामध्ये खरं सांगा ते भोपळे गोड निपसतील कसे? अरे आमच्या मुलांना आम्ही संस्कार देऊन प्रगल्भ करतोय, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, आज आमची मुलं जन्माला येतात, पण राजकारण अर्थकारण समाजकारण आणि बाहेरच्या दूषित वातावरणामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं दूषित होत आहेत. म्हणून पालक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आज आमच्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे, कारण अशा इलेक्शन अशा निवडणुका खऱ्या अर्थानं आमच्या मुलांना या दूषित वातावरणाकडे घेऊन तर जात नाहीत ना, याचा विचार करायला लागेल. नाही तर उद्या आमच्या पोटी जन्मलेले भोपळे सुद्धा कडू असतील. हे उद्याचं सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता राजाने दुसरा प्रश्न विचारला, तुला हे कसं कळलं का घोडा म्हशीचं दूध पिलेलं आहे? तो म्हणला महाराज खरं घोडं असतं ना चेतक जातीचं, त्याच्या अंगावर नुसतं हात टाकला का ते असं फुरफुरतं. मी याच्या अंगावर नाही आयाळावरून हात फिरवला, हे जागचा हलायला तयार नाही, हे कशाचं दूध पिलंय?
अरे इसवी सन 1200च्या कालखंडा अगोदरचा विचार करा. त्रेतायुग गेलं, द्वापार युग गेलं. माझ्या संत महात्म्यांनी खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचे पताका उंचावत ठेवले. अरे येणाऱ्या प्रत्येक संत महापुरुषांनी खऱ्या अर्थानं तुम्हाला मला ज्ञानाचा परिपाक दिला. पाठीवर थाप टाकत राहिले, ज्ञानाचा खऱ्या अर्थानं हुंकार देत राहिले, पण तरी आम्ही जागचा हालायला तयार नाही, त्यांच्या विचारांवर चालायला तयार नाही. आम्ही कशाचं दूध पिलोय? प्रश्न मनाशी एकदा नक्की विचारून पहा. आणि तिसरा प्रश्न होता, राजाची जी राणी होती नर्तकीचे दूध पिली हे कळलं कसं? त्याच वेळी त्या आंधळ्याने सांगितलं, महाराज महाराज, ज्यावेळी माझा हात तुमच्या राणीच्या गालावर गेला ना, त्यावेळी तिचा हात माझ्या गालावर काढ दिवशी यायला पाहिजे होता, तो आला नाही. मला जाणीव झाली ही नर्तकीचं दूध पिलेली आहे. अहो खऱ्या अर्थानं कुणी येतं, निवडणूक आली की आमच्या समोर उभं राहतं, पक्षाचा झेंडा दाखवतं, त्या झेंड्या मागे आम्हाला पळायला लावतं, थाप टाकून तुझ्यासारखा गावात माणूस नाही म्हणतं, आणि आम्ही मात्र वेड्यासारखे पळत राहतो, कुणाचाही झेंडा हातात घेऊन मात्र धावत राहतो. आमची नेमकी अवस्था काय झाली? आम्ही कुणाचं दूध पिलोय? खऱ्या अर्थानं जीवनाच्या वाटेवरती सगळ्यात महत्त्वाचं, आमचं जीवन जर घडवायचं असेल तर आम्हाला पहिल्यांदा जीवनामध्ये स्वतः स्वयंपूर्ण व्हावं लागेल. राजकारणाच्या नाद, खऱ्या अर्थानं गावच्या राजकारणामध्ये तरुणांनी आलंच पाहिजे, संघटित होऊन पुढे आलं पाहिजे, पण दारूच्या पार्ट्यांमध्ये खऱ्या अर्थाने खचलं नाही पाहिजे. एवढी गोष्ट मात्र लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं राजकारणाचं नेमकं हेच आहे. सरपंच हा फक्त बाटली आणि ताटलीतला नसला की गाव घडल्याशिवाय राहत नाही, कारण प्रत्येक गाव हाताच्या 5 बोटासारखं असतं. काही माणसं या बोटासारखी असतात ज्यांची ओळख आमदार, खासदार, नगरसेवकापर्यंत असते. हे सकाळी गावातून गेले, संध्याकाळी घरी येतात. प्रत्येक गावात अशी काही माणसं असतात या बोटासारखी. आपलं गाव घडलं पाहिजे, गावचा विकास झाला पाहिजे, गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे, ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. काही माणसं या बोटासारखी असतात आणि गावाला सगळ्यात जास्त त्रास यांचाच असतो, आणि हे खऱ्या अर्थानं कार्यकर्ते असतात. हे कार्यकर्ते कसे आहेत? तुम्ही चला पुढे, आम्ही हाईच मागं. काही मात्र या बोटासारखे असतात, गावात राम नाही, गावाला काही अर्थ नाही, म्हणून आपल्या शेतामध्ये वाडीमध्ये जाऊन राहतात. आणि काही माणसं मात्र या करंगळीसारखी असतात, गावात काहीच राम नाही, संभाजीनगरला MIDC त्या जालन्याच्या MIDC मध्ये जाऊन काम करतात. पण हा मात्र गावातला असा कणा असतो ज्याला वाटत असतं आपलं गाव घडलं पाहिजे, गाव सुधारलं पाहिजे, गावचा विकास झाला पाहिजे, गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे, गावामध्ये सगळ्या सुविधा आल्या पाहिजे. पण याला पक्क माहीत असतं हा हाताशी येत नाही तोपर्यंत गावचा विकास होणार नाही, कारण सगळा निधी इथूनच येणार आहे, कारण याचा वशिला दांडगा आहे. म्हणून यानं ठरवलं आणि याला भेटायला आला. गाव कसं घडलं? सुंदर. हा कसा आहे? तुम्ही चलाच पुढे, आम्ही हायच मागं. तोही आला. यानं विचार केला वाडी वस्तीवर काय राहतो, आपलं गाव घडतंय, गावात गेलं पाहिजे. तोही आला. यानं विचार केला तिकडे जालन्याच्या MIDCत काम करा आणि गुरुवारच्या सुट्टीच्या दिवशी 40चं पेट्रोल टाकून बायकोला भेटायला वारेगावला या, त्यापेक्षा चला आपण आपलं गाव घडतंय, गाव सुधारलंय, आपल्या गावात राहायला जाऊ. तोही गावात आला आणि गावची वज्रमूठ तयार झाली. हीच वज्रमूठ आपली या इलेक्शन नंतर सुद्धा प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावातल्या अभेद्याच्या दिवशी राहील. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र घडलेला असेल, महाराष्ट्र घडलेला असेल, हे आमच्या लक्षात यायला हवं. आता ह्या राजकारणाचे पलीकडचं चिरंतन सत्य सांगतो, एकच काम करा आयुष्यात, एकच गोष्ट लक्षात घ्या, कधीच गावामध्ये याची जिरवा आणि त्याची जिरवा असं कधीच करू नका. खऱ्या अर्थानं जर काही जिरवायचंच असेल तर गावाच्या भल्यासाठी गावचं पाणी जिरवा. खऱ्या अर्थानं त्याच्यातून आपलं गाव घडेल. कधीच कुणाच्या डोक्यात भांडण करून कुऱ्हाड घालण्याचा प्रयत्न करू नका. गावच्या भल्यासाठी कुऱ्हाड बंदीचे निर्णय घ्या. कुणाचे खऱ्या अर्थानं लावालावी कधी करू नका. लावायचंच असेल प्रत्येकानं दारासमोर 2 झाडं लावा. झाडे लावा, झाडे जगवा, अंतःकरणामध्ये रुजवा. गाव घडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल